नमस्कार. मी प्राध्यापक रवींद्र मयुरे. काही दिवसापूर्वी एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो होतो. जेवण झाल्यानंतर म्हणजे जेवणाची सुरुवात जेव्हा आम्ही केली त्यावेळेस कोल्ड्रिंकनी सुरुवात केली आणि विशेषतः लेमन फ्लेवर असलेलं कोल्ड्रिंक आम्ही घेतलं आणि त्यानंतर जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर हँड वॉश करायचे होते तेवढ्यात वेटर त्या ठिकाणी एक बाउल घेऊन आला आणि विशेष बाब काय की त्या बाउलमध्ये ओरिजिनल लिंबू पिळलेलं होतं. त्यांनी आम्ही हँड वॉश केले आणि मग माझ्या असं लक्षात आलं की पिण्यासाठी आम्ही लेमन फ्लेवरचा यूज करतोय आणि ज्यावेळेस हँड वॉश करायचे त्यावेळेस ओरिजिनल लिंबूचं पाणी हँड वॉश करण्यासाठी होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की आपण कोणत्या दिशेने जातोय. ॲक्च्युली मी ओरिजिनल लिंबूचं पाणी प्यायला पाहिजे होतं आणि हँड वॉश करण्यासाठी फ्लेवर वापरला असता तरी चाललं असतं. पण आम्ही नेमकं विरोधाभास करतोय. पिण्यासाठी आम्ही फ्लेवर की ज्याच्यामध्ये लिंबूचा कसल्याही प्रकारचा एक थेंब देखील नाही, नुसतं फ्लेवर येते, ते आम्ही पिण्यासाठी वापरतोय आणि हँड वॉश करण्यासाठी ओरिजिनल लिंबूचा यूज केला जातोय. अशी परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये आज निर्माण झाली आहे. म्हणजे खरं आम्हाला चालत नाही. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाहिराती दाखवून आम्हाला असं आमच्या मनावरती बिंबवलं जातंय की तेच योग्य आहे, म्हणून आम्ही त्याच्या मागे जाऊन जे सत्य आहे, जे खरं आहे, जे ओरिजिनल आहे त्याच्यापासून आम्ही दूर चाललोय. काही दिवसापूर्वी मला खोकला येत होता, म्हणून म्हटलं खोकल्यासाठी काहीतरी औषध असायला पाहिजे. तर मला असं सांगण्यात आलं की अशा अशा प्रकारचं एक आयुर्वेदिक औषध आहे की ज्याच्यामध्ये तुळशीच्या पानांचा रस आहे, तो घेतला तर तुम्हाला बरं वाटेल. आता दुर्दैवाची बाब बघा, घरामध्ये तुळस आहे. जर आपण ते तुळशीचे पानं काढले आणि व्यवस्थित वाटून घेतले त्याच्यापासून जो रस तयार होईल त्यांनी माझा खोकला जाणार आहे. पण नाही, मी तसं न घेता ते औषध घेऊन घरी आलो आणि ते घेतलं. म्हणजेच काय, आम्ही काय करतोय की जे सत्य आहे, जे खरं आहे त्याच्यापासून आम्ही दुरावतोय आणि जे आम्हाला एखाद्या जाहिरातीद्वारे दाखवलं जातं तेच आम्ही योग्य आहे असं समजून आमच्या आयुष्यामध्ये आम्ही ते वापरायला सुरुवात केली आहे. दिवाळीचा सण आला की एका साबणाची जाहिरात येते बघा, मोती साबण म्हणून, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतो आपण त्याला की सुवास येण्यासाठी काही गोष्टी मिश्रित केलेल्या असतात, जसं की चंदन, त्यानंतर गुलाब, असे विविध प्रकारचे. आता चंदनची साबण आणली म्हणून आम्हाला फार आनंद होतो की आम्ही जो मोती साबण आणलाय ना तो चंदनचा आहे. आता घरामध्ये खरं पाहता चंदन पडलेलं आहे. ती जी साण वगैरे असते आपली ती चंदनची असते. ते जर व्यवस्थित आपण जर त्याच्यावरती व्यवस्थित ते चंदनाच्या लाकडांनी जर व्यवस्थित घोळलं तर चंदन त्यातून बाहेर निघतं आणि ते जर आपण चेहऱ्याला वगैरे जर लावलं तर चेहरा चांगला होणार आहे. पण आम्हाला ते चालत नाही. आम्ही काय करतो, ती साबण घेऊन येतो की ज्याच्यामध्ये चंदन आहे. ऍक्च्युअली त्यामध्ये चंदन नसतं, पण फक्त एक काहीतरी वास येण्यासाठी थोडंसं टाकला असेल, तो भाग वेगळा. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं, हे उदाहरण देण्यामागचं कारण म्हणजे की सत्य आम्हाला चालत नाही, खरं आम्हाला पटत नाही. खरं दिसत जरी असलं तरी आम्ही ते मान्य करत नाही. कारण या समाजामध्ये खरं कोण परिधान करतंय याच्यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून बघा ना तुम्ही, मेरी कोम या आपल्या भारताच्या एक बॉक्सर आहेत महिला म्हणून. त्यांनी आतापर्यंत भारत देशासाठी खूप काही कार्य केले, चांगल्या प्रकारच्या मॅचेस खेळल्या आहेत, बरंचसं आपलं आयुष्य त्यांनी समर्पित केलंय. तर त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जेवढा पैसा कमवला नसेल तेवढा पैसा फक्त त्यांचा रोल एका चित्रपटात प्रियंका चोप्राने करून त्याच्यापेक्षा पण जास्त पैसे कमवलेत. हे सत्य आहे. म्हणजे मला काय सांगायचंय की सत्य किंवा खरं हे आज वेगळाच वेश परिधान करून जगतंय. म्हणजे कोणी ते परिधान केलं याच्यावर त्याचं सत्यता किंवा त्याची पडताळणी होते. एक आचार्य होता, तो रात्रंदिवस कष्ट करायचा. कष्ट करून त्याने खूप पैसा कमवला. ही साधारणतः 1970 ते 80च्या दरम्यानची घटना आहे. पैसा कमवल्यानंतर त्याला प्रश्न पडला की हा सगळा पैसा आपण ठेवायचा कुठे. कारण त्या काळामध्ये बँकेत पैसा ठेवण्यावरती लोकांचा विश्वास नव्हता. म्हणून त्याने त्या सगळ्या पैशाचा सोनं केलं आणि विशेषतः सोन्याचं कड केलं आणि ते आपल्या हातामध्ये घालून तो फिरायचा किंवा कामाला जायचा. मग कामाला जात असताना काही लोक त्याच्याकडे ऑब्झर्व करायचे, निरीक्षण करायचे आणि लोकांमध्ये चर्चा चालायची. तो आचार्य बघितला का? ते म्हणायचे हो बघितला. त्याच्या हातामध्ये बघा सोन्याचं कड आहे. बाकीचे म्हणायचे वेडायच का, त्याच्याकडे कुठे झालं सोनं, एवढा पैसा नाही त्याच्याकडे,
पितळाचं कडं असेल म्हणे ते. त्याच वेळेस एका ठिकाणी रात्रीची पार्टी होती आणि त्या पार्टीला श्रीमंत लोकांना बोलवलं होतं. असंच एक श्रीमंत जोडपं एका कारमधून उतरलं आणि ते पती पत्नी त्या पार्टीसाठी जात होते. तेवढ्यात त्या पतीच्या पत्नीच्या लक्षात आलं की आपला जो हार आहे हिऱ्याचा तो आपण घरी विसरलेलो आहे, पण आता हार तर घालायचा आहे. म्हणून ती पत्नी आपल्या पतीला घेऊन बाजूच्या दुकानामध्ये गेली. त्या दुकानामध्ये त्यांनी एक काचेचा हार विकत घेतला 2 रुपयाला आणि तो काचेचा हार त्या स्त्रीने किंवा त्या पत्नीने परिधान केला आणि ते पार्टीमध्ये गेले. पार्टीमध्ये गेल्यानंतर तिथं लाईट लावलेले होते. त्या लाईटाचा प्रकाश त्या काचेंवरती पडत होता म्हणून ते काच चमकायला लागले, ती हिऱ्यासारखे दिसायला लागले. मग लोकांमध्ये चर्चा, तो हार बघितला का, हिऱ्याचा हार आहे, कमीत कमी 1 लाख रुपयाचा असेल. दुसरा म्हणतो नाही, कमीत कमी 2 लाखाचा असेल. तुमच्या लक्षात येतंय का मी काय बोलतोय? ते खरं सोन्याचं कडं असताना देखील लोकांना ते खरं वाटलं नाही, कारण ते आचार्याने परिधान केलं होतं. आणि इथं या श्रीमंत स्त्रीने फक्त एक काचेचा हार घातला होता तरी लोकांना वाटलं की तो हिऱ्याचा आहे. म्हणजे मला काय सांगायचं तुमच्या लक्षात येतंय का, की सत्य जरी असलं तरी ते परिधान कोण करतं याच्यावरही त्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्याला जगत असताना सत्य काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे, नाहीतर याचे वाईट परिणाम आपल्याला येणाऱ्या पुढच्या पिढीला भोगावेच लागणार आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती खरं बोलतोय तर ते लोकांना पटत नसतं. त्यांनी जेव्हा ते खोटं सांगितलं तर ते खरं वाटतं, अशी ही परिस्थिती निर्माण होते. असंच एकदा नारद मुनी पृथ्वी तलावरती फिरण्यासाठी आले. आल्यानंतर त्यांना वाटलं की बऱ्याच वर्षापासून आपण आलो नाही, की नेमका हा मानव प्राणी करतो तरी काय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून ते फिरत होते. फिरत असताना त्यांना एका ठिकाणी खूप गर्दी दिसली. मग त्यांना एक अप्रूप वाटलं की एवढी गर्दी कशाची आहे, बघायला पाहिजे. म्हणून ते त्या ठिकाणी गेले. बघतो तर काय, त्या ठिकाणी एक असं बोर्ड लिहिलेलं होतं. बोर्डवरती लिहिलं होतं देशी दारूचे दुकान. आणि भरपूर लोक त्या ठिकाणी बसलेले होते आणि दारू पित होते. मग नारद मुनींना प्रश्न पडला, हे नेमकं असं काय पेय आहे की एवढे लोक इथं बसलेले आहेत आणि त्याचा आनंद घेतायत. म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी जाऊन बसले, खुर्चीवरती बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी वेटरला बोलवलं. वेटर आला. वेटरने विचारलं काय पाहिजे. म्हणे हे जे बाकी बसलेले जे सगळे लोक आहेत म्हणे हे काय पितायत. मग तो वेटर म्हणला ही दारू आहे, मग मला पण एक बॉटल घेऊन या म्हणे, एक बॉटल भरून. वेटरला वाटलं एवढं काही अडचण नाही, म्हणून तो गेला आणि एक मोठी बाटली घेऊन आला आणि त्यांनी नारद मुनीला दिली. नारद मुनींनी ती पिऊन घेतली. परत त्यांनी वेटरला बोलवलं, इकडे. वेटर परत आला, अजून एक बाटली भरून घेऊन ये. तो परत गेला, एक दुसरी बाटली घेऊन आला. नारद मुनी परत पिऊन घेतली. असं साधारणतः 6 ते 7 बाटल्या त्यांनी पिऊन घेतल्या. आता वेटरला प्रश्न पडला की यांनी एकामागे एक जवळपास 6 ते 7 बाटल्या भरून दारू पिली तरी या व्यक्तीला कसल्याही प्रकारची नशा होत नाहीये, असं कसं. म्हणून त्या सगळ्या वेटरला एकत्र केलं आणि सगळ्यांना सांगितलं की मी या व्यक्तीला जवळपास 6 ते 7 बाटल्या दारूच्या दिल्या म्हणे. त्या सगळ्या त्यांनी पिऊन घेतल्या तरी देखील त्यांना दारू चढत नाही, असं कसं. म्हणून सगळे एकत्र जमा झाले आणि त्या नारद मुनीजवळ आले. मग त्या नारद मुनीला त्यांनी विचारलं, म्हणे तुम्हाला एक प्रश्न विचारू का. नारद मुनी विचारा, काय विचारायचं ते. म्हणे तुम्ही इतक्या दारूच्या बाटल्या पिल्या जवळपास 6 ते 7, पण तुम्हाला दारू चढत कशी नाही म्हणे. नारद मुनी म्हणे मला दारू चढूच शकत नाही. हो म्हणे, आमचा प्रश्न तोच आहे सगळ्यांचा की तुम्हाला दारू चढत कशी नाही. नारद मुनी म्हणाले मी तेच सांगतोय की मला दारू चढू शकत नाही. मग वेटर म्हणले आम्हाला तेच विचारायचंय की तुम्हाला दारू चढत कशी नाही. नारद मुनी तुम्हाला म्हणाले हो मला तुम्हाला तेच सांगायचंय, मला दारू चढू शकत नाही. वेटर त्रस्त झाले आणि जोराने म्हटला मला तेच विचारायचंय की तुम्हाला दारू चढत कशी नाही. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले कारण मी देव आहे. वेटर म्हणाला आता चढली. कळालं का. म्हणजे सत्य सांगितलं तर पटत नाही, खोटं सांगितलं तर लोकांना पटतं. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये अशी काही वेळ आली आपल्यावरती की आपल्याला आता डोळे उघडून प्रत्येक गोष्टीकडे निरीक्षण करून बघावं लागणार आहे. जे सत्य आहे ते ऍक्सेप्ट करा, जे चुकीचं आहे त्याला दूर करा. मग जगत असताना मग ते खाण्यापिण्याचे पदार्थ असतील, कोणत्याही प्रकारचे पदार्थ असतील, कोणत्याही प्रकारच्या गोष्टी असतील, तर त्यामध्ये सत्य जाणून घ्या आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करायला शिका. मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, बरेचसे उदाहरणं सांगितले, पण ते तुम्हाला पटणार नाही, कारण खरं पटत नाही. धन्यवाद.